Good morning. Shall we start? Yes, sir. Yes, sir. Today we are moving towards the last part of this chapter, that is solving the numerical on analysis of the trusses or frames. So here, as we know, there are two methods for analytical method. That is, we can use either method of joints or method of sections. So method of joints, we know we are going to analyze all the joints. Analysis करायचं म्हणजे काय, तर प्रत्येक जॉइंटला जेवढे मेंबर आहेत तेवढे फोर्सेस ऍक्ट होतात असं समजायचं, आणि त्यानंतर प्रत्येक मेंबर मध्ये ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. सो in simple language, analysis of the truss means to find out the forces in the members. हे आपण आज शिकणार आहोत with numerical. ठीक आहे. Let us have a quick recap. So first we are going to deal with method of joints. तर याचे एकदा रिव्हिजन करू आणि मग इन डेप्थ आपण पाहूया. So we know that method of joints should be used when we want to find out forces in all the members. मेथड ऑफ जॉइंट्स मध्ये आपण प्रत्येक जॉइंटचं अनालिसिस करतो. ठीक आहे. हे जॉइंट्स आहेत मेंबर्स, जिथं जिथं जॉईन होतात तिथं, आणि ज्यावेळी तुम्हाला सर्वच्या सर्व फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे असतात त्यावेळी तुम्ही कोणती मेथड वापरता, मेथड ऑफ जॉइंट्स. ठीक आहे. सो इफ अ पर्टिक्युलर क्वेश्चन सेज फाइंड आउट द फोर्सेस इन ऑल द मेंबर्स, so it means that you are going to use the method of joints. So the question will not specify which method you have to use, कारण दोन्ही मेथड वापरून तुम्हाला काय मिळतात, फोर्सेसच मिळतात. लक्षात येतंय का? मेथड ऑफ जॉइंट वापरा किंवा मेथड ऑफ सेक्शन वापरा, तुम्हाला काय मिळणार आहे, फोर्सेस ऍक्टिंग इन द मेंबर्स ऑफ अ ट्रस. So it will not be specified, but you have to understand when you want to find out forces in all the members, ज्यावेळी ऑल द मेंबर्स असं म्हणतात त्यावेळी तुम्ही वापरणार आहात मेथड ऑफ जॉइंट्स. आणि जर समजा तुम्हाला ठराविक 3 फोर्सेस फॉर एक्झाम्पल काढायला सांगितले असतील तर तुम्ही वापरणार आहे मेथड ऑफ सेक्शन. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सो राईट डाऊन व्हॉट विल डू. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण लिहून घेणारा प्रोसिजर त्यावेळी हा पॉइंट तुम्हाला आठवण करा. सुरुवात कशाने करणार आपण, when you want to find out all the forces use method of joints, when you want to find the forces in limited members for example 3 you use method of sections. प्रोसिजर लिहिताना हा पहिला पॉइंट असेल, मला आठवण करा. ओके, जर विसरलं तर. and then we are today starting with the procedure for method of joints. ही इन डिटेल प्रोसिजर आहे, याच्यामध्ये फक्त एकच टायपिंग मिस्टेक आहे, समेशन एफ ठिकाणी समेशन एफ वाय करा. ओके, विल रिवाइज द प्रोसिजर ट्वाइस सो दॅट इट विल बी क्लिअर टू अस. हे खूप लेंथी प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सावकाशपणे शिकाव्या लागतील. ठीक आहे. सो आर यू रेडी टू अंडरस्टँड दिस थिंग्स? Yes, sir. ठीक आहे. माय फर्स्ट क्वेश्चन, व्हेन वी आर गोइंग टू यूज द मेथड ऑफ जॉइंट्स, उत्तर द्या. When all forces When you want to find out forces in all the members. ठीक आहे. आता इथे आपल्याला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम यूज करायचे आहे. कोणकोणत्या, दोनच यूज करायचे, समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0. याचाच अर्थ पहिला अझम्पशन काय असलं पाहिजे, कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम वापरता. इट मीन्स दॅट यू आर अज्युमिंग दॅट द ट्रस इज इन इक्विलिब्रियम. सो दॅट इज द फर्स्ट पॉइंट. ठीक आहे. नंतर सेकंड म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं काय असतं आणि आपल्याला मिळवायचं काय हे तर माहितीये. ठीक आहे. हा एक ट्रस आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रायंग्युलर मेंबर्स आहेत आणि याच्यावरती समजा असे फोर्सेस ऍक्ट होत आहेत. या फोर्सेस तुम्हाला मॅग्नेट्यूड दिलं असेल, समजा हा पण एक फोर्स ऍक्ट होतो, 4 फोर्सेस समजा ऍक्ट होत आहेत, बरोबर आहे. तर हा ट्रस कशावरती रेस्ट करत असेल, एका सपोर्ट वरती. आणि हा सपोर्ट म्हणजे काय असू शकतं, इट मे बी अ वॉल, एखाद्या भिंतीवरती हा ट्रस रेस्ट होतोय, बरोबर आहे. ट्रसचं सेल्फ वेट तर आपण निग्लेक्ट करतोय, मागच्या वेळेस आपण लिहिलंय. पण जे काय फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होतात, अप्लाइड फोर्सेस, तर त्या ऍक्टिव्ह फोर्सेसला ते रिएक्टिव्ह फोर्सेस जे आहेत सपोर्ट कडून मिळणारी, ठीक आहे, याला तुम्ही आर ए म्हणा, ए पॉइंट असेल तर याला आर बी म्हणा.
ठीक आहे. तर कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला माहिती आहे, हाऊ इट प्रोसीड्स फ्रॉम नोन टू अननोन. बरोबर, तुम्हाला जर हे सर्व फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे असतील तर सुरुवात कुठून झाली पाहिजे, तर सपोर्ट रिएक्शन पासून. बरोबर आहे. सपोर्ट रिएक्शन कशा कॅल्क्युलेट करायचे आपल्याला माहिती आहे, वी हॅव टू यूज 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. कोणकोणत्या, समेशन fx इक्वल टू 0, summation fy equal to 0 and summation m equal to 0. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करा, 3 इक्वेशन वापरा. कशासाठी, फक्त सपोर्ट रिएक्शन मिळवण्यासाठी. आर यू गेटिंग? Yes, sir. कारण सपोर्ट रिएक्शन काढताना हे सर्व जे फोर्सेस आहेत, एक, हा दुसरा, तिसरा, हा चौथा आणि रिएक्टिव्ह फोर्सेस 2. समजतंय का? तर हे फोर्सेस कसे आहेत, नॉन कॉन्करंट. आर यू गेटिंग? Yes, sir. त्यामुळे तुम्ही समेशन m इक्वल टू 0 वापरू शकता. कधी, सपोर्ट रिएक्शन काढताना. आर यू गेटिंग? मात्र जर तुम्हाला या एका जॉईंटचा अनालिसिस करायचं असेल आणि इथं ऍक्ट होणारे फोर्सेस जर तुम्हाला कन्सिडर करायचे असतील, फक्त पॉइंट ए चा जर तुम्ही विचार केला तर सर्व फोर्सेस कसे आहेत, कॉन्करंट. आर यू गेटिंग? मग हे सर्व फोर्सेस जर ए मधून पास होत असतील तर जॉईंटचं अनालिसिस करताना सर्व फोर्सेस कॉन्करंट आहेत. त्यामुळे जॉईंटचं अनालिसिस करताना तुम्हाला समेशन m इक्वल टू 0 ही कंडिशन वापरता येणार नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे I'll repeat it for you. When you are finding the support reactions, all the forces will be non-concurrent. त्यामुळे सपोर्ट रिएक्शन काढताना तुम्ही समेशन m इक्वल टू 0 वापरू शकता. ठीक आहे. मात्र एखाद्या जॉईंटचा अनालिसिस करताना तुम्ही एकच पॉइंट कन्सिडर करता आणि त्या पॉइंटला ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस हे कॉन्करंट असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला समेशन m इक्वल टू 0 वापरता येणार नाही. यू हॅव टू यूज ओनली 2 कंडिशन, समेशन fx इक्वल टू 0, समेशन fy इक्वल टू 0. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर स्टेप नंबर 1 काय सांगते बघा, इक्विलिब्रियम अज्युम करा. स्टेप नंबर 2 काय सांगते, फाइंड आउट द सपोर्ट रिएक्शन युजिंग 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. 3 कंडिशन वापरा. त्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला जॉईंटचा अनालिसिस करायचा आहे, फोर्सेस काढायचे आहेत आणि जॉईंटला असणारे सर्व फोर्सेस कसे असतात, कॉन्करंट. त्यामुळे तुम्हाला 2च कंडिशन वापरायचे आहेत. कोणत्या, समेशन fx इक्वल टू 0, समेशन fy इक्वल टू 0. मग आपण पूर्वी हे डिस्कस केले, यू आर हॅव्हिंग 2 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. त्यामुळे तुम्ही अनालिसिस कुठे करू शकता, कुठे करू शकता, Unknown forces. तर जिथं अननोन फोर्सेस 2 आहेत, समजतंय ना, तिथे तुम्ही अनालिसिस करू शकता. म्हणजे 2 अननोन, 2 इक्वेशन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, ठीक आहे. मग एका जॉईंटचं अनालिसिस झालं की यू कॅन कंटिन्यू विथ द अनालिसिस ऑफ द नेक्स्ट जॉईंट. आय थिंक थोडस तुम्हाला पूर्वी जे सांगितलं होतं ते इथं रिपीट करूया आपण. ठीक आहे, इथं तुम्हाला जास्त क्लिअर आठवेल. बघा प्रोसेस कशी आहे, हा सपोर्ट ए आहे असं समजा, हा सपोर्ट बी आहे, असे काहीतरी फोर्सेस ऍक्ट होत आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड दिलंय. ठीक आहे. तर स्टेप नंबर 1 काय करणार, रिएक्शन ऍट ए, रिएक्शन ऍट बी. हे रिएक्शन हे कशावरती अवलंबून आहे, तर इथं कोणत्या प्रकारचे सपोर्ट आहेत. ठीक आहे. सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करा. एक जॉईंट असा सिलेक्ट करा जिथं किती अननोन असतील, 2. समजतंय ना? Yes, sir. Yes, तुम्ही sir. यस नो म्हणा बाळा, त्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. दॅट इज माय प्रॉब्लेम.
My further reaction will depend upon the answers given by you. त्यामुळे पटकन पुढे जायचं असेल तर लवकर लवकर उत्तर द्या. ओके, सांगा स्टेप नंबर 1. Yes, sir. फाइंड आउट अरे सपोर्ट रिएक्शन्स. बरोबर आहे. इथं तुम्ही समेशन m इक्वल टू 0 वापरू शकता. नंतर काय करा, सिलेक्ट वन जॉइंट वेअर देर आर 2 अननोन फोर्सेस. आणि कंडिशन कुठल्या कुठल्या वापरणार? summation Equal इक्वल टू 0, समेशन fy इक्वल टू 0. Fy टू equal to इक्वेशन्स, 2 अननोन. समजा तुम्ही ए ला सुरुवात केली, इथं 2 अननोन फोर्सेस असतील, 2 फोर्सेस 2 अननोन. परत पुढचा जॉइंट सिलेक्ट करा जिथं 2च अननोन असतील, आणि पुन्हा एकदा 2 इक्वेशन 2 अननोन. ही प्रोसेस कंटिन्युअसली फॉलो करा. यू विल फाइंड ऑल द फोर्सेस. ओव्हरव्ह्यू लक्षात आलाय? yes sir. Yes, sir. Consider the next joint. ही प्रोसेस कंटिन्यू करा. फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ ऑल द अननोन फोर्सेस. हे आपण करणार आहे स्टेप बाय स्टेप. रिपीट द अबव प्रोसिजर मूव्हिंग टू द नेक्स्ट जॉइंट. प्रत्येक पुढच्या जॉइंटला मूव्ह करा अंटिल वी रीच अप टू द लास्ट जॉइंट. शेवटच्या जॉइंटला जाऊन सर्व फोर्सेस मिळेपर्यंत ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. रिप्रेझेंट ऑल द फोर्सेस इन अ टॅब्युलर फॉर्मॅट. सगळ्यात शेवटी काय करा, एक टेबल तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही काय मेन्शन करणार? नेम ऑफ द मेंबर, म्हणजे ए बी ए सी पॉइंटला नाव दिल्यानंतर, ठीक आहे. नेचर ऑफ द फोर्स, कॉम्प्रेसिव्ह व टेन्साइल, आणि परत काय लिहिणार? त्या फोर्सचं मॅग्निट्यूड. अशा एका टेबल मध्ये सर्व फोर्सेस, सर्व जॉइंट्स जे आहेत, ठीक आहे, त्याचं काय करा तुम्ही? एनालिसिस समराइज करा. ठीक आहे. टेबल मध्ये काय लिहिलेलं आहे? इन्क्लुडिंग ऑल द मेंबर्स, मॅग्निट्यूड ऑफ द ऑल द फोर्सेस अँड नेचर ऑफ ऑल द फोर्सेस. हे आपण डिस्कस केले. ऑल्सो रिप्रेझेंट फोर्सेस इन ऑल द मेंबर्स इन द स्केच ऑफ द ट्रस. हे जे गिव्हन ड्रॉइंग असतं त्याच्यामध्ये सुद्धा फोर्सेस, कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साइल हे मेन्शन करा. दिस इज ऑप्शनल. ओव्हरव्ह्यू लक्षात आलाय? yes Yes, sir. sir. Yes, sir. Now we'll see the minor details which are very important. याच्यामधले बारकावे आता आपण स्टडी करूया. ठीक आहे. आता पहिला प्रश्न येतो. एक मिनिट, छोटा प्रॉब्लेम एक आहे. Just 1 minute. कारण हे समजावून घ्यायचं म्हणलं तर आपल्याला एक एक्झाम्पल लागेल. स्क्रीन दिसते ना? Yes, sir. yes sir. ओके. विल जस्ट कन्सिडर दिस. हा प्रॉब्लेम आपण सोडवत नाही, आपण फक्त मेथड समजावून घेतो. प्रॉब्लेम सध्या आपण सोडवत नाही. ठीक आहे. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं होतं तुम्हाला? सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करायच्यात. ठीक आहे. मग पहिल्यांदा सपोर्ट रिएक्शन काढताना आपण ऑब्झर्व काय करतो सांगा? पूर्वी इथं बीम असायचे, आठवते ना? yes sir. चॅप्टर नंबर 2 मध्ये. आता काय झालं? बीम गायब झाली, इथं ट्रस आला. एवढाच फरक पडलाय. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. मग सपोर्ट रिएक्शन काढतानाची प्रोसिजर जी लिहून घेतली ती समोर ठेवा. नोटबुक समोर असेल सर्वांच्या. पॉइंट नंबर 1 काय होता सपोर्ट रिएक्शन काढताना? Nature of support. डिटरमाइन द नेचर अँड नंबर, असं होतं ना काहीतरी? Yes, sir. बरोबर आहे. म्हणजे आता किती सपोर्ट रिएक्शन असतील हे तुम्ही ठरवणार. किती सपोर्ट रिएक्शन आहेत हे कशावर ठरेल? टाइप ऑफ सपोर्ट वरती. इथं कोणत्या प्रकारचा सपोर्ट सांगा? ए ला Hinged. हिंज्ड सपोर्ट. आर यू गेटिंग? Yes, sir. आता जे मी सांगतोय हे मी कमीत कमी 3 वेळा रिपीट करणार आहे. बरोबर आहे. जोपर्यंत सर्वांचं मिळून उत्तर येत नाही तोपर्यंत मी रिपीट करणार आहे. ओके. सो यू कॅन अवॉइड द रिपिटेशन बाय गिव्हिंग द आन्सर्स क्विकली. चालेल का? ओके. सो ऍट पॉइंट ए विच टाइप ऑफ सपोर्ट इज देअर? पटकन बोला. Hinged Hinged support. support. Hinged support. So how many reactions will be there?
Two reactions. Two reactions. One is horizontal RAX म्हणतो बरोबर ना, Yes, sir. and vertical And reaction will be RAY. RAY. ठीक है. Next, at point D, which support is there? Roller support. There will be only one reaction. One reaction. ठीक है. Now let us name this process RAX, RAY, आणि हा अपवर्ड फोर कुठला असेल RD. बरोबर आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की समेशन Fx इक्वल टू 0 तुम्ही वापरला, कोणती रिएक्शन मिळेल तुम्हाला? RAX. RAX. परफेक्ट. यू विल गेट सम व्हॅल्यू ऑफ RAX. किती आहे आपल्याला माहित नाही, काढायची पण नाही, आपण फ्लो चार्ट लॉजिक डिस्कस करतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही समेशन M इक्वल टू 0 ऍट पॉइंट समजा A वापरलं, कोणता फोर्स मिळेल? RD. अरे A ला मोमेंट घेतो लेकरांनो. RDY. A ला जर मोमेंट घेतलं तर कोणता अनमोल मिळेल? RD मिळेल. बरोबर ना. सारखं लेकरांनो काय म्हणताय बरोबर, तुमचं वय 18 आमचं 42, लेकरांनोच म्हणलं पाहिजे ना, बरोबर ना. ओके. RD 0 कोण म्हणतं रे, सॉरी, RD you will get some value. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. ठीक है. Next, when I use the condition summation Fy equal to 0, I'll get another force. RAY. It will be RAY. Steps clear होतात का चेक करा. Sir, not 0. Not zeros. You'll get some value of RAY. Correct. Thank you for the correction. ठीक आहे. म्हणजे बघा, summation Fx equal to 0, summation Fy equal to 0 आणि summation M equal to 0 या 3 कंडिशन वापरल्यानंतर आपल्याला काय मिळतील? सपोर्ट रिएक्शन्स. कुठल्या कुठल्या? RAX, बरोबर आहे, RD आणि RAY. ही नेहमीची प्रोसेस आहे. फरक काय झालाय फक्त, पूर्वी इथं अशी बीम होती, बरोबर ना, Yes, sir. आणि आता काय आहे? ट्रस. एवढाच फरक पडला. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं? वी हॅव टू फाइंड आउट द ऑल द फोर्सेस. आता फोर्सेस म्हणजे कुठले? ठीक आहे. तर जर तुम्ही AB हा मेंबर कन्सिडर केला, पेन्सिल विजिबल स्क्रीन वरती आहे, तुम्हाला विचारायचं नाही, तर आता प्रोजेक्टर लावलाय क्लासमध्ये मला दिसते. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक फोर्स असेल, बरोबर. जर तुम्ही जॉईंट ए कन्सिडर केला आणि समजा एरो असं दाखवला, तर A to B जेवढा फोर्स आहे तेवढाच फोर्स B to A असेल. हे फोर्सेस इक्वल अँड अपोजिट असतील तरच हा मेंबर इक्विलिब्रियम मध्ये असेल. हे आठवतंय, लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. Yes, sir. Yes, sir. Okay. Now next question. There are two types of forces. First one is Tensile. Tensile force. tensile. And other type of forces Compressive. compressive. खूप लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा पार्ट आपण डिस्कस करतोय. Tensile or compressive, we are considering with reference to joint or member. Joint. Tensile force काय असतो? It is pulling the joint or away from the joint. कसं आहे लक्षात ठेवा. आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स कसा असतो? पुशिंग द जॉइंट और Towards the joint. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, जर तुम्हाला जॉइंट ए चं अनालिसिस करायचंय, नंतर बी चं करायचंय, नंतर सी चं करायचंय, नंतर डी चं, ठीक आहे, तुम्हाला असं जर सक्सेसिव्ह अनालिसिस करायचं असेल तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, व्हॉट शुड बी युअर assumption regarding
नेचर ऑफ फोर्सेस, सर्वच्या सर्व फोर्सेस अननोन आहेत. तर हे जे सर्व फोर्सेस आहेत ए टू बी किंवा बी टू ई किंवा बी टू सी, समजतंय का? हे फोर्सेस तुम्ही ऍझ्युम कसे करणार, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्ही दोन गोष्टी दोन प्रकारे विचार करू शकता. आतापर्यंत जे बोललो ते समजतंय? Yes, sir. Yes, sir. प्रश्न काय आहे सांगा, कशाविषयी चर्चा करतोय आपण? Which type of force? नेचर ऑफ फोर्सेस इन द मेंबर. ठीक आहे, आता नेचर ऑफ फोर्सेस इन द मेंबर्स हे तुम्हाला ऍझ्युम करायचे. ते ऍझ्युम करण्यासाठी दोन पद्धती आहेत. ठीक आहे, तर प्रत्येक शिक्षक, प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या ऍझम्पशन आहेत. आता ऍझम्पशन, यू नो दॅट ऍझम्पशन्स कॅन बी राईट, ऍझम्पशन्स कॅन बी रॉंग. ठीक आहे, हे तर मान्य सर्वांना? Yes, sir. पण आपल्याला काय करायचंय, ऑल द 62 स्टुडंट्स अँड द टीचर दे शुड हॅव सेम ऍझम्पशन. येस ऑर नो? Yes, sir. त्यासाठी आपण ही चर्चा करतोय. आता तुम्ही लॉजिकली जर गेला तर हा जो 40 किलो न्यूटनचा फोर्स आहे, दिसतोय सर्वांना? Yes, sir. डाऊनवर्ड आहे. हा कुठे अप्लाय केला? ऍट पॉइंट बी. E. येस ऑर नो? Yes, sir. मग याला जर तुम्ही रिझॉल्व्ह केला तर त्याचा एक कंपोनंट बी टू ए ऍक्ट होईल असा. येस ऑर नो? आणि Yes. दुसरा असेल B to E. ई टू ई. येस ऑर नो? आता हे जे दोन फोर्सेस आहेत, ठीक आहे, तर ऑफकोर्स ही सपोर्ट रिएक्शन जी आहे आर ए वाय ही कशी आहे? अपवर्ड आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. म्हणजेच त्याचा एक कंपोनंट तुम्ही अलोंग द मेंबर असा घेऊ शकता. इथपर्यंत काय अडचण? No, sir. No, sir. मग आर ए वाय चा जो कंपोनंट असा अपवर्ड आहे त्याला 40 किलो न्यूटनचा हा कंपोनंट बॅलन्स करेल. एवढं तर लक्षात येते? Yes, sir. Yes, sir. समजलं? मग हे जे तुम्ही आता डोकं वापरलं, लॉजिक वापरलं, हे प्रत्येक जॉईंटला जर यूज करायचं म्हटलं, ठीक आहे, कुठं तर गडबड होऊ शकते ना? Yes, sir. Yes, आणि sir. एक्झामच्या प्रेशर मध्ये ती गडबड जास्त होऊ शकते. येस ऑर नो? त्यामुळे Yes, sir. पहिली जी ऍझम्पशनची मेथड आहे ही आहे लॉजिकल ऍझम्पशन. काय म्हणतोय बघा, पहिली ऍझम्पशनची मेथड काय झाली? लॉजिकल झाली. याच्यामध्ये तुम्ही बघताय की हा फोर्स वरून आलाय, बरोबर आहे का? मग त्याचा एक कंपोनंट असा असेल, मग त्याला बॅलन्स करणार रिएक्शन अशी आहे, म्हणून ते दोघे अपोजिट आहेत आणि एकमेकांना बॅलन्स करतात. हे सगळं प्रत्येक जॉईंटला ऍझ्युम करताना कुठं तर मिस्टेक होऊ शकते. ऍग्रीड? Yes. Yes, sir. ठीक आहे, मग आपण काय करूया, पहिली मेथड समजली, लॉजिकल ऍझम्पशन. Yes, Yes. sir. Yes, sir. फार तर मी तुम्हाला फ्रीडम असं देतो की लॉजिकल ऍझम्पशन जे आहे संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर शेवटी चेक करा, चालेल? Yes, sir. आणि दुसरी मेथड आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो, काय म्हणायचं आता, चांगला शब्द वापरायचा म्हणून विचार करतोय. सो इट इज अ मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन. अवघड शब्द वापरला बरोबर का? तर मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन म्हणजे काय? रट्टा मेथड, ज्याच्यामध्ये काही डोकं वापरायची गरज नाही. शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, ठीक. तर मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन काय म्हणायचं? कुठला शब्द आवडला? मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन आवडला शब्द का रट्टा मेथड आवडला? Methodological. Methodological. ठीक आहे. सो इन मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन व्हॉट वी विल डू, assume
all forces in the members to be टेन्साईल. आता काय करा, लॉजिकली विचार करू नका. ठीक आहे, प्रत्येक फोर्स जो आहे तो टेन्साईल आहे. आता टेन्साईल आपल्याला समजलंय. टेन्साईल म्हणजे कसं असतो? Away from the point. Away from the joint. ठीक आहे, त्यामुळं जर तुम्ही ए ह्या जॉइंटला आला तर FAB आम्ही कसा अज्युम करणार आहे? अवे फ्रॉम ए. इज इट क्लिअर? Yes, sir. FAE आम्ही कसा अज्युम करणार आहे? Away अवे from the फ्रॉम द जॉइंट. सारखं म्हणत राहत, नाहीतर मी सारखं रिपीट करणार आहे. FBA म्हणजेच FAB बरोबर आहे का? फक्त दिशा वेगळी आहे. Yes, sir. FBA कसा अज्युम केला? Away from the point. Away from the joint. FEA हा कसा अज्युम केला? ई पासून अवे. Away from the तर joint. प्रत्येक जिथं जिथं जॉइंट आहे तिथं असणारा फोर्स आम्ही कसा अज्युम करतोय? Away from the joint. अवे फ्रॉम द जॉइंट. आता यात काय कन्फ्युजन होऊ शकतं का? No, sir. नाही. No, sir. तर सर्वचे सर्व फोर्सेस तुम्ही अवे फ्रॉम द जॉइंट अज्युम करा. ठीक आहे, नेक्स्ट. आता टेन्साईल फोर्स जर तुम्ही अज्युम केला तर दोन गोष्टी होऊ शकतात. काय होऊ शकते लो? तर हे assumption कॅन बी राईट, बरोबर आहे? Yes. Yes, sir. तर तो फोर्स टेन्साईल असेल. जर तो टेन्साईल असला तर कशावरून कन्फर्म होईल? FAB इज इक्वल टू समजा +35 असं मला उत्तर मिळेल. म्हणजे येणारं साइन हे असेल पॉझिटिव्ह. इज दॅट क्लिअर? Yes, sir. जर येणारं उत्तर पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ काय होतो? assumption हे राईट आहे. इज दॅट क्लिअर? आणि फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये ABA. फर्दर कॅल्क्युलेशन म्हणजे काय? पुढच्या जॉइंटला जाताना, बी ह्या पॉइंटला जाताना, तर तुम्ही FAB हे व्हॅल्यू किती घेणार आहात? +35. जी काय व्हॅल्यू मिळाली तीच घेत आहे. काय अडचण लॉजिकली? No, sir. ही झाली फर्स्ट पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटी काय असू शकते हो? तर FAB Negative. हा कॉम्प्रेसिव्ह असू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल FAB इज इक्वल टू -35 आला. याचा अर्थ काय झाला? Assumption is wrong. Assumption is wrong. इथं ऑब्झर्व करा, 35 ही व्हॅल्यू बदलत नाही. बदलत आहे काय? फक्त Sign. साइन बदलत. ठीक आहे, आता जर व्हॅल्यू 35 आली पण साइन निगेटिव्ह आलं याचा अर्थ काय? तर टेन्साईल हे अझम्पशन कसं आहे? चुकीचं आहे. फोर्स ऍट ऍक्च्युअल कसं आहे? कॉम्प्रेसिव्ह. समजताय? मग ज्यावेळी मी जॉइंट बी च्या अनालिसिसला जातो, फर्दर कॅल्क्युलेशन, हे दोन्ही एरो फर्दर कॅल्क्युलेशन अजून करतात. तर पुढच्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये FAB ची व्हॅल्यू मी +35 ठेवली पाहिजे का -35 ठेवली पाहिजे? +35. -35. Minus as it is still. त्याला विचार करून सांगा. उत्तर दोन येणार आहेत. काही लोक +35 म्हणतील, काही लोक -35 म्हणतील.
कोणाच तर बरोबर येणार आहे. इट शुड बी सपोर्टेड बाय युअर थिंकिंग. सर प्लस होता है. +35. Have you understood the case? I assume that force in the member AB is tensile. Okay, but after calculations, I found that it is compressive. I have found its magnitude to be -35, and I want to analyze joint B, in which I need the value of this force FAB. Now, should it be kept as +35 or -35? +35. +35. सांगा. हे सगळे एरोज वरचे बघून सांगा. -35. Okay, why? Your answer is right. We have to put the value of FAB in further calculations as -35. This is the right answer. Now the question is why? Because the B is in downward direction arrow. Okay, Azul. Because the forces is away from the joint. Okay, Equal and opposite. okay. Next calculation right येण्यासाठी काय म्हणताय? पुढच्या जॉईंट्सचे फोर्सेसचे कॅल्क्युलेशन राईट येण्यासाठी ऍज इट इज व्हॅल्यू घ्यावी लागेल. Perfect. This is the right answer. Okay, I must tell you, okay, very honestly, I believe in honesty. ठीक आहे. तर ऍज अ टीचर ज्यावेळी मी पहिल्यांदा हा भाग स्टडी केला आणि शिकवला, आय गॉट कन्फ्युज्ड. ह्या प्रश्नाच्या बाबतीत मी कन्फ्युज झालो होतो. ओके, बट गुड टू सी दॅट सम ऑफ यू आर लॉजिकली स्ट्रॉंग. बरं आहे, तुम्हाला काही एक शिकवलं नसताना सुद्धा तुम्ही लॉजिकली व्यवस्थित विचार करू शकता. ठीक आहे. आता बघा, हे का बरोबर आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. आर यू लिस्निंग? Yes, sir. Yes sir. आता बघा, FAB हा अवे फ्रॉम जॉईंट आहे आणि FBA हा पण अवे फ्रॉम द जॉईंट आहे. ठीक आहे. मी अज्युम केला होता टेन्साईल, बरोबर आहे का? तो पण प्रत्यक्षात कसं आलंय समजा कॉम्प्रेसिव्ह, बरोबर आहे का? पण बी ह्या ठिकाणचा जर तुम्ही विचार केला, ठीक आहे, तर प्रत्येक फोर्स तुम्ही अज्युम कसा केलाय हो? टेन्साईल. म्हणजे अवे फ्रॉम द जॉईंट अज्युम केलाय. लक्षात द्या. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही बी चं अनालिसिस करता, ठीक आहे, तर फ्री बॉडी डायग्राम दाखवतोय. हा कोणता फोर्स असेल? FB2E, बरोबर आहे का? Yes, sir. हा कोणता फोर्स असेल? Yes. FB2C. समजताय का? Yes. आणि हा फोर्स कुठला असेल? FB2A. FB2A. ठीक आहे. आता तुमचं ऍझम्पशनच असं आहे की हे तिन्ही फोर्सेस अवे आहेत. ठीक आहे, मग मी त्या ठिकाणी काय करणार? FBA ची व्हॅल्यू प्लस इंटू ब्रॅकेट, प्लस कशासाठी आला? कारण तो टेन्साईल आहे, अवे फ्रॉम द जॉईंट, आणि ब्रॅकेट मध्ये काय ठेवणार? -30. -35. -30.
इज दॅट क्लिअर? Yes, Yes. sir. Yes, sir. म्हणजे इफेक्टिव्हली तो किती आला? -35 आला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. पण जर मी मधूनच ऍझम्पशन चेंज केलं की मला आता साक्षात्कार झाला की तो कॉम्प्रेसिव्ह आहे आणि मी ह्याला टुवर्ड्स द जॉईंट घेतो, टुवर्ड्स द जॉईंट म्हणून निगेटिव्ह साइन घेतो आणि परत आहे तशी व्हॅल्यू ठेवतो, काय होईल? मायनस Becomes. मायनस प्लस होईल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. म्हणजे पुढचे सर्व कॅल्क्युलेशन चुकतील. इज दॅट क्लिअर? Yes, Yes. sir. त्यामुळे तुम्ही काय करा, पहिल्यांदा जे ऍझम्पशन आहे, कुठलं ऍझम्पशन आहे? Tensile. अवे फ्रॉम द जॉईंट Tensile. टेन्साइल, हे मेंटेन ठेवा. मात्र ठेवताना व्हॅल्यू तुम्ही कशी ठेवणार आहे? निगेटिव्ह मिळाली असली निगेटिव्ह ठेवा, पॉझिटिव्ह मिळाली असली पॉझिटिव्ह ठेवा. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. मधूनच ऍझम्पशन चेंज करायचं नाही. अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. हे जर तुम्हाला समजलं असेल तर हे प्रॉब्लेम सोडवणं इट इज व्हेरी मायनर अँड इझी थिंग. शॅल यू रिपीट दिस? Yes, sir. Okay. शॅल यू रिपीट? Okay, sir. चला, अनालिसिस सुरू करायचं आहे आपल्याला. स्टेप नंबर 1 काय असेल? Support reaction. फाइंड आउट. Support reaction. आता तुम्ही सांगता फाइंड आउट Support reaction. Support reaction. सपोर्ट रिएक्शन. सपोर्ट रिएक्शन काढताना we can use 3 conditions: summation fx equal to 0, summation fy equal to 0, summation m equal to 0. ठीक आहे. सपोर्ट रिएक्शन काढण्यापूर्वी नेचर ऑफ सपोर्ट पाहिले. ए ला कसला सपोर्ट आहे? Hinged or Hinged support or pin support. There will be 2 reactions. This is RAX. This is RAY. RAY. D is roller support. So this reaction will be only one RT. perpendicular to the plane of the rollers, RD. ठीक है. Normally we start at hinged support. आणि कशी सुरुवात करतो? समेशन m इक्वल टू 0. कारण तिथं 2 अननोन आहेत, RAX RAY. त्यामुळे इथंच मोमेंट घ्यायचा. बरोबर आहे? Summation. समेशन m at a equal to 0 ही कंडिशन यूज केली. हे दोन्ही रिएक्शनचं मोमेंट 0 असेल कारण ते a मधून पास होतात. अननोन कुठला राहतो? बाकी 40 40 आणि हे 16 नोन फोर्सेस यांचं मोमेंट तुम्हाला मिळेल कॉन्स्टंट. बरोबर? काहीतरी व्हॅल्यू मिळेल. अननोन कोण राहिला? फक्त RD. समेशन m at a हे लॉजिक मी स्ट्रॉंग करतो बाळांनो. एक लक्षात घ्या, म्हणजे व्हॅल्यू बदलून प्रॉब्लेम करण्यापेक्षा लॉजिक जास्त स्ट्रॉंग करणं महत्त्वाचं आहे. वी हॅव डिस्कस्ड इट बिफोर. कोणता फोर्स मिळेल? Sir, 0 लिहिले तुम्ही. 0 not 0, sir. Sir. कोणता फोर्स मिळेल? दॅट वॉज माय क्वेश्चन. RD. RD मिळेल. ओके, ठीक आहे. यू विल गेट RD. नेक्स्ट कंडिशन यू आर गोइंग टू यूज summation fx X equal to 0. समेशन fx इक्वल टू 0. 0. ही कंडिशन वापरल्यानंतर यू विल गेट RAX. 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 यू विल गेट सम व्हॅल्यू. आणि तिसरी कंडिशन कोणती वापरणार आहे? Summation. Summation fy equal to 0. This will give you the value of AY. RAY. First point is clear. Yes, sir. Next and the most important thing is about assumption of forces. याच्यामध्ये आपण 2 गोष्टींचा विचार केला. ठीक आहे. पहिला आहे लॉजिकल ऍझम्पशन आणि दुसरा आहे मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन. लॉजिकल ऍझम्पशन काय सांगतात तर हा फोर्स आहे 40 किलो न्यूटन, त्याचा एक कंपोनंट असा असेल, त्याला रेजिस्ट करणारी रिएक्शन अशी असेल वगैरे वगैरे. बरोबर आहे? बट दिस थिंग इज नॉट पॉसिबल ऍट ऑल द जॉइंट्स. बरोबर ना? कुठेतरी मिस्टेक होऊ शकते. म्हणून आपण काय ठरवलं? विल गो फॉर मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन. मेथोडॉलॉजिकल ऍझम्पशन काय सांगतं? Assume all the forces away from the joints. All forces
Away from the joint. टेन्साईल. टेन्साईल म्हणजेच काय? दॅट इज Away from the joint. Away from the joint. away from the joints. ठीक आहे. मग या assumption मध्ये दोन पॉसिबल येतात. फोर्स खरोखरच टेन्साईल असेल, बरोबर ना? हे कन्फर्म कशावर होणार? Positive. FAB इज इक्वल टू प्लस जे काय असेल तुम्हाला उत्तर मिळेल. आणि Second one. फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा तुम्ही FAB ची व्हॅल्यू ही Positive. जे काय आधी मिळाली तीच ठेवणार. म्हणजे ना तुम्ही assumption बदलणार ना तुम्ही व्हॅल्यू बदलणार. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सेकंड पॉसिबिलिटी असं पण होऊ शकतं की तुम्ही टेन्साईल अज्युम केला FAB, पण FAB ची व्हॅल्यू मिळाली -35. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार? फक्त नोट घेणार याची. नोट घेणार म्हणजे मतदानातली नोट नाही. कसली नोट आहे? अभ्यासातली नोट आहे, बरोबर आहे का? -35 आलं म्हणजे तुम्ही फक्त नोट करणार की कॉम्प्रेसिव्ह आहे, बरोबर आहे का? मात्र फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये म्हणजे प्रत्येक जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम काढताना तुम्ही assumption बदलणार नाही. म्हणजे तो फोर्स दाखवताना तुम्ही अवे फ्रॉम द जॉईंट दाखवणार B ला, आणि व्हॅल्यू मात्र ठेवताना कशी ठेवणार? Negate. जी मिळाली ती. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम दाखवताना हा फोर्स तुम्ही अवे फ्रॉम द जॉईंट दाखवायचा, आणि व्हॅल्यू मात्र ठेवताना जी मिळाली ती. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आणि जर तो टेन्साईलच असेल तर प्लस इंटू ब्रॅकेट +35 असेल. एनी डाउट्स? No, sir. जर हे समजलं असेल तर हा चॅप्टर संपलेला आहे. पुढचं कॅल्क्युलेशन इट विल बी जस्ट अ फॉर्मॅलिटी. ठीक आहे. तर ही जी सगळी प्रोसेस होती ही बुक मधली आहे. आपल्याला समजण्यासाठी थोडीशी ही प्रोसेस आपल्या आत्ताच्या डिस्कशनच्या धर्तीवरती लिहिलेली आहे. कॅन यू रीड इट वन्स? प्रोसिजर फॉर, सांगा की कशासाठी हे? मेथड ऑफ जॉइंट्स. मेथड ऑफ जॉइंट्स कधी वापरणार? when you want to find out All the forces. All the all forces. forces. Very good. Step number 1 काय हो? फाइंड आउट द सपोर्ट रिएक्शन. याच्यासाठी कोणकोणत्या कंडिशन वापरणार? Summation. Summation fx equal to 0, Summation. summation fy equal to 0, आणि summation m equal to 0. नेक्स्ट सपोर्ट रिएक्शन मिळाला. अनालिसिस चालू करायचं आहे. आता मात्र दोनच कंडिशन वापरू शकता. कोणकोणत्या? समेशन fx equal to 0 आणि समेशन fy equal to 0. बरोबर. त्यामुळे कोणता जॉइंट सिलेक्ट करणार? Hinged. ते सपोर्ट रिएक्शन झालं. Two unknown. अननोन फोर्सेस जिथं दोन असतील असा जॉइंट सिलेक्ट करा, किंवा एक अननोन असला तरी चालेल. 2 or less. 0 असलं तर काय करायचं? 0 असलं तर पुढच्या प्रॉब्लेमला जायचं. ओके. Just joking. So normally there will be two equations, summation fx equal to 0, summation fy equal to 0, and you have to select the joint where the number of unknown is 2. ठीक आहे. याला अपवाद शेवटच्या जॉइंट असेल जिथे एकच अननोन असेल. ठीक आहे. तर नॉर्मली दोन इक्वेशन, दोन अननोन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अननोन मिळत जातील. अँड मूव्ह टू द नेक्स्ट जॉइंट. ठीक आहे. मग पहिल्या जॉइंटचे अनालिसिस करताना काय करणार तुम्ही? त्या जॉइंटची फ्री बॉडी डायग्राम काढा. म्हणजे समजा तुम्ही ए हा जॉइंट घेतला मगाच्या मगाच्या एक्झाम्पल मधला, तर पहिला फोर्स असेल RAX, बरोबर आहे का? Yes, sir. दुसरा फोर्स असेल RA. RAY. हा
FAB म्हटलं होतं बरोबर ना. Yes, sir. आणि इकडचा पॉईंट समजा ई होता असं तात्पुरतं ना, हा FAE असेल. तर FAB FAE हे बाय डिफॉल्ट तुम्ही कसे अज्युम करणार आहे, अवे फ्रॉम द जॉईंट टेन्साइल. समजतंय का. ही झाली ही जॉईंट ए ची फ्री बॉडी डायग्राम. बरोबर आहे. आता इथं अननोन किती येतो, RAX तुम्ही काढलाय, RAY काढलाय, अननोन फोर्सेस किती 2 आणि कंडिशन किती आहेत तुमच्याकडे अवेलेबल 2च. summation fx equal to 0, summation fy equal to 0. Is that clear? Yes, sir. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर ऍड करायची असेल प्रोसिजर मध्ये तर काय ऍड करू शकतो. फर्स्ट ही डायग्राम बघून सांगा. तर समेशन fx इक्वल टू 0 समेशन fy इक्वल टू 0 दोन कंडिशन वापरतो ना. याचा अर्थ जर एखादा फोर्स इन्क्लाइंड असेल तर त्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली रिझॉल्व करावं लागेल. हे इथं गृहीत आहे, पाहिजे तर आपण लिहूया प्रोसेस मध्ये. ठीक आहे. येस शॅल वी कंटिन्यू. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट, आता हे कॅल्क्युलेशन झाले, FAB FAE कॅल्क्युलेट केले. त्यापैकी समजा एखादा फोर्स जर निगेटिव्ह आला तर काय करायचं, तर तो फोर्स कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. हे नोट करणार फक्त. पॉइंट नंबर 6 वाचा. डोंट मेक, वाचा ना. एनी Don't Make any change in the magnitude or sign of such force in further calculation. Further calculation मध्ये त्या फोर्सचं डायरेक्शन ही अवे फ्रॉम द जॉइंटच दाखवा आणि मॅग्निट्यूड मात्र जर पूर्वी निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच ठेवा. ठीक आहे. फक्त सगळ्यात शेवटी ज्यावेळी आपण टेबल समरी तयार करतो त्याच्यामध्ये फक्त मेन्शन करा की तो कॉम्प्रेसिव्ह आहे. लक्षात येतंय. येस कॉम्प्रेसिव्ह कोणाला लिहिणार, ज्यांच्या ज्यांच्या व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या त्यांना. आणि शेवटी काय, रिपीट द प्रोसिजर फॉर द नेक्स्ट जॉइंट्स until we get all the forces. प्रोसिजर समजली आहे. Yes, sir. Yes, sir. नोटा सर. बोला. ऑल फोर्सेस टेन्साइल जसं अजूम करतो तसं ऑल फोर्सेस कॉम्प्रेसिव्ह नाही का अजूम करू शकत. चालू शकतो. ओके. पण एक कॉमन काहीतरी आपल्याला ठेवावं लागेल ना, म्हणून आपण टेन्साइल ठेवूया. चालेल. येस सर. Yes. फाइंड आउट सपोर्ट रिएक्शन्स. इथं फार तर म्हणा युजिंग summation fx equal to 0 summation fy equal to 0 summation m equal to 0. This is point number 1. शांततेने लिहा, कुठलीही गडबड नाही. एक लक्षात घ्या, हे प्रॉब्लेम ज्यांना जमतात त्यांना मेकॅनिक्स जमला असं म्हणतात, म्हणून मी एवढा स्ट्रेस देतोय. आय होप टिल नाउ एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू. इज इट? Yes, sir. Yes. Yes, sir. Then select the first joint where unknown forces is 2 or less. तर नॉर्मली 2 अननोन असतात. शेवटच्या जॉईंट मध्ये फक्त एक अननोन असेल तर 2 अननोन असतील. इथं 2 अननोन आहेत, तिथं अनालिसिसची सुरुवात करा. नंतर काय झालं, त्या जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम काढा. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, इथं फॉर एक्झाम्पल दाखवा. REX REY FTE
FAB हा कोणत्या पॉइंटला अनालिसिस चालू आहे ए. तर जिथं दोन अननोन आहेत FAB आणि FAE तिथं अनालिसिसची सुरुवात करा, कारण RAX RAY आपण काढलेला आहे आधीच. सर्वच्या सर्व फोर्सेस अवे फ्रॉम द जॉइंट अज्युम करा. मेथडॉलॉजिकल अझम्पशन आपण सर्वांनी मिळून सिलेक्ट केलंय. इज दॅट राईट? येस सर. Yes. म्हणजे सर्वच्या सर्व मेंबर मधले फोर्सेस टेन्साइल अज्युम करता तुम्ही. त्यामुळे FAB FAE यांचे एरो अवे फ्रॉम ए ही सॅम्पल फ्री बॉडी डायग्राम दाखवा इथं. त्याच्यामध्ये FAB आणि FAE मी हे टेन्साइल किंवा अवे फ्रॉम द जॉइंट दाखवलेले आहेत. दोन इक्वेशन दोन अननोन, त्यामुळे नंतर काय करणार, समेशन FX इक्वल टू 0 समेशन FY इक्वल टू 0 टू फाइंड द टू अननोन फोर्सेस. FAB आणि FAE मिळतील कोणत्या कंडिशन वापरून? समेशन FX इक्वल टू 0 समेशन FY इक्वल टू 0. इथं फार तर लिहा रिझॉल्व काय लिहायचो, इन्क्लाइंड फोर्सेस म्हणू का? येस. Yes. रिझॉल्व हे गृहीत आहे तरी पण लिहूया आपण. रिझॉल्व इन्क्लाइंड फोर्सेस हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली, तरच तुम्ही कंडिशन वापरू शकता. नेक्स्ट कॅल्क्युलेशन करताना पुढचा पॉइंट, इफ द साइन फॉर कॅल्क्युलेटेड फोर्स इज निगेटिव्ह. हे खूप वेळ डिस्कस केला, आता मी सांगू शकत नाही, सॉरी. यू नोट डाऊन. If the sign for calculated force is negative, that force would be compressive. Would be का will be काय असेल तसं. तो फोर्स कॉम्प्रेसिव्ह असेल असं नोट करूया. आणि फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये त्या निगेटिव्ह फोर्स जर तुम्हाला मेन्शन करायचा असेल तर फ्री बॉडी डायग्राम मध्ये तो अवे फ्रॉम द जॉइंट दाखवा, सो दॅट त्याचे कंपोनंट त्यानुसार येतील हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. मात्र व्हॅल्यू ठेवताना त्याची निगेटिव्ह ठेवा. पॉइंट नंबर 6, डोंट मेक एनी चेंज. हा पॉइंट कंप्लीट लिहा. रिपीट दिस प्रोसिजर म्हणजे काय, फ्री बॉडी डायग्राम बरोबर आहे का? येस. नंतर समेशन FX इक्वल टू 0 आणि समेशन FY इक्वल टू 0 म्हणजेच काय, टू अननोन टू इक्वेशन. समजतंय का? ही प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करत राहा. स्नॅपशॉट घेता यायचा एक. हरिओम काय दिवस आहे. एकेकाळी वर्गात मोबाईल दिसले की आम्ही असं रागाने ओरडायचं. पोरा तर समोर बसून स्नॅपशॉट घेतात मोबाईलला.
असू द्या, जय करू ना, नाही मोबाईल घेणं ऑफिशियली परमिटेड आहे, बट डू बिलीव्ह दॅट यू आर युजिंग द मोबाईल फॉर अकॅडमिक पर्पसेस. प्रत्येक टेक्नॉलॉजी कुठलीही चांगली वाईट नसते, बरोबर ना, त्याचा वापर चांगला किंवा वाईट असतो. इज दॅट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. So have you taken the snapshot? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. सो व्हॉट विल डू, बरंच आपण बंबार्डिंग ऐकलेलं आहे. एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घेऊया, म्हणजे 2 लेक्चरचे आपल्याला 2 सेपरेट लिंक मिळतील. ठीक आहे, विल हॅव ब्रेक ऑफ 2-3 मिनिट्स. पाणी वगैरे प्या, डोकं शांत करा, डोकं सुद्धा हलवा, म्हणजे थोडं फ्रेश वाटेल. And will rejoin after 2-3 minutes. Is that fine? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, 2-3 मिनिटांनी जॉईन करा.